तुझं आहे तुझं पाशी. जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे. कधी उगवता सूर्य तर कधी मावळती सांज आहे. कधी उसळता सागर तर कधी शांत नदीची धार आहे. तुझे व्यक्तिमत्व तुझ्याच अंतर्मनाची पडसाद आहे, जी फुलवणार तुझ्या जीवनाची बाग आहे. फक्त जाणून घे, तुझं आहे तुझं पाशी. नमस्कार. आपण वेगवेगळे प्रकारचे विचार शिकत आहोत. प्रथम होता विषारी विचार, तिथपासून आपण योग्य विचारापर्यंत आलो. विषारी विचार हा अगदीच खालच्या दर्जाचा विचार होता आणि योग्य विचार हा आतापर्यंतच्या वरच्या दर्जाचा आहे. म्हणजे हा विचारांचा प्रवास अगदी खालपासून आपण वरपर्यंत घेऊन जात आहे. आता राहिले 2 विचार. तर हे 2 विचार आधीच्या 6 विचारापेक्षाही उच्च दर्जाचे असावेत असा माझा अंदाज आहे. स्टुडिओमध्ये दीदी आलेले आहेत. नमस्कार दीदी. ओम शांती. आता पुढले 2 विचाराबद्दल आपण सगळ्यांना सांगावं. विचारांची पातळी आपल्याला हळूहळू वाढवत न्यायची. पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिलं, राईट थिंकिंग पाहिलं. आज आपण जात आहोत एलिव्हेटेड थॉट्स, अर्थात उच्च विचार, श्रेष्ठ विचार. पुढची पातळी आहे उच्च विचार किंवा श्रेष्ठ विचार. ही अजून हायर लेवलला. याचा अर्थ असतो असे विचार जे आध्यात्मिकता आणि मेडिटेशन याच्याशी कनेक्टेड असतात. आध्यात्मिकता ह्याचा अर्थ जरा एक्सप्लेन करून सांगाल का जरा डिटेलमध्ये? आध्यात्मिकता तुम्हाला अजून वरच्या पातळीला घेऊन जाते. म्हणजे सकारात्मक विचारापेक्षाही अजून वरच्या पातळीचे विचार आहेत. सकारात्मकतामध्ये तुम्ही ह्या दुनियेतली वस्तुस्थिती जशी आहे त्याच्यात सकारात्मक चिंतन करतात. आध्यात्मिकता तुम्हाला ह्या दुनियेच्याही अजून वरच्या पातळीवर किंवा वस्तुस्थिती किंवा भौतिक दृष्टीने जे काही दिसत नाही त्याच्या पलीकडचं विश्व आपण आध्यात्मिक जगतात पाहू शकतो. आध्यात्मिकता आपल्याला या भौतिक जगताच्याही पलीकडे घेऊन जाते. आणखी आध्यात्मिकता तुम्हाला तुमच्या ओरिजिनल रूपाची ओळख देते. माझं ओरिजिनल रूप म्हणजे माझं हे शरीर आहे, तेच माझं रूप आहे ना? नाही. आध्यात्मिकता तुम्हाला तुमच्या आंतरिक रूपाची ओळख करून देते. आध्यात्मिक या शब्दाचा अर्थच आहे आद्य आत्मा, प्रथम आत्मा. अर्थात मी केवळ हे हाडामासाचं शरीर नव्हे, तर या शरीराला चालवणारी एक चेतना, एक ऊर्जा. आपली भारतीय फिलॉसॉफी, पूर्ण भारतीय अध्यात्म जे आहे, भारतीय शास्त्र जे आहेत, ती सगळी अध्यात्मावरच आधारित आहेत. दीदी, गीतेतही मी ऐकलंय की मनुष्य शरीर नव्हे आत्मा आहे आणि आत्म्याची लक्षणं पण त्यांनी दिलेली आहेत. त्याला पाणी भिजवू शकत नाही, आग जाळू शकत नाही, तलवार कापू शकत नाही आणि वारा उडवून घेऊ जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. पण हे झालं तत्वज्ञान म्हणा किंवा आध्यात्मिक. आजची पिढी अशी आहे ती जी विज्ञानाला जास्त मान्यता देते आणि विज्ञानावर जास्त श्रद्धा आहे त्यांची. तर विज्ञानाच्या दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही शिकू शकता का की हे जे म्हणणं गीतेतलं म्हणणं आहे ते खरं आहे? भारतीय अध्यात्म हे अतिप्राचीन आहे, पण या अध्यात्माला आता वैज्ञानिक सपोर्ट पण नक्कीच मिळायला लागलेले. विज्ञानात असे आश्चर्यकारक घटना आढळून यायला लागल्यात ज्या कळत नकळत सध्याच्या जगाला हे जाणवून देत आहेत की यस, भौतिक जगापासूनही वेगळी अशी एक शक्ती आहे, भौतिक देहापासून वेगळी अशी एक शक्ती आहे. अनेक प्रकारच्या अनुभवांनी हे सिद्ध होतं. सगळ्यात पहिला अनुभव, तुम्ही पूर्वजन्मांबद्दल ऐकलंय? पूर्वजन्माबद्दल ऐकले, पण विश्वास कितपत ठेवावा आहे? पूर्वजन्म हा आता स्टडीचा विषय झालाय. अनेक कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये याच्यावर रिसर्च झालेत. जयपूर युनिव्हर्सिटी, व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये 500हून अधिक अशा मुलांचा अभ्यास करण्यात आलाय ज्या मुलांना त्यांचे मागचे जन्म आठवले. अरे बापरे. साधारणतः 7-8 वर्षाच्या वयामध्ये, त्या काळामध्ये त्या मुलांना अचानक मागच्या स्मृती यायला लागतात आणि ती मुलं त्या जन्मातल्या गोष्टी बरोबर सांगायला लागतात. आणि ह्या प्रॅक्टिकली त्या ठिकाणी जाऊन चेक करण्यातही आलंय आणि हे सत्य आढळले. म्हणजे ती मृत व्यक्ती जिच्या मागचा सगळा इतिहास केवळ त्यांनाच माहिती होता, अशा काही घटना, असे काही अनुभव ही मुलं सांगतात. ह्या मुलांनी सांगितलेल्या अनुभवावरनं हे लक्षात येतं की मागील देह समाप्त झालाय. भौतिक दृष्टीने आपण म्हणणार देह संपला म्हणजे सगळं संपलं. काही उदाहरण देऊन सांगा ना.
अनेक उदाहरणं आहेत. ही मुलं जे अनुभव सांगतात ते सत्य आढळलेत. मागील देह समाप्त झालेला आहे, तरी सुद्धा या जन्मात ही मुलं त्या व्यक्तीबद्दलच्या आठवणी आणि ओळखीची चिन्ह बरोबर सांगतात. अशा अनेक कोणांवरनं, अशा अनेक स्टडीजवरनं हे लक्षात आलंय की तो देह समाप्त झाल्यानंतरही समाप्त न झालेली आत्मा शरीरूपी वस्त्र सोडून पुन्हा नवीन वस्त्र धारण करते. अशा अनेक घटना याला सिद्ध करतात. म्हणजे मरण देहाला आलं, आत्मा अविनाशी आहे, चिरंतन आहे, आणि ती अविनाशी आत्मा निघून पुन्हा बालजन्मामध्ये येते आणि हे जन्म मृत्यूचं चक्र सुरू राहतं. अध्यात्म मानतच विज्ञानालाही कुठेतरी मानावं लागतंय की अशा घटना तिथे आपल्याला हे जाणीव करून देतात. एक बरं आहे की आपल्याला सगळ्यांना आठवत नाही. हो, नाहीतर 2 जन्माचं मॅनेज करायचं म्हणजे ज्या मुलांना अशा प्रकारचे पूर्वजन्म आठवले ती मुलं सुखी नसतात. कारण ती या जन्मातही ऍडजस्ट होऊ शकत नाही आणि त्या जन्मातही. आणि म्हणून निसर्गाचा बनलेला नियम हा चांगला आहे. अशी रेअर केसेस जे आढळले कदाचित ते यासाठीच की जगाला सत्य समजावं, मला वाटतं कदाचित त्यासाठी. यानंतर असेही काही आश्चर्यकारक अनुभव विज्ञानामध्ये आढळलेत आणि त्याच्यावर विदेशात खूप स्टडी झालाय. ज्या अनुभवांना म्हटलं जातं OBE मीन्स आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, देहापासून भिन्नतेचे अनुभव. आणि दुसरा अनुभव आहे NDE नियर डेथ एक्सपिरियन्स, मृत्यूच्या जवळ जाण्याचे अनुभव. या दोन्ही घटना सिद्ध करतात की कोणती तरी पॉवर आहे. आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्समध्ये असं आढळलंय की समजा पेशंटवर ऑपरेशन केलं जात आहे. ऑपरेशनच्या नंतर पेशंट आपल्या डॉक्टर्सशी डिस्कस करतो. डॉक्टरना सांगायला लागतो की डॉक्टर्स, तुम्ही जेव्हा माझ्यावर ऑपरेट करत होतात तेव्हा मी या भिंतीजवळ उभा होतो, मी हे सगळं पाहत होतो, मला वाटलं मी मरतोय, म्हणून मी माझ्या पत्नीला सांगायला गेलो. त्यावेळी ती काय करत होती, तिने कोणते ड्रेस घातलेले होते ते पण त्यांनी वर्णन केलं. अच्छा. मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुझा पती मरतोय, पण ती माझं ऐकू शकत नव्हती. अच्छा, ह्यानी सांगितलं पण ते कम्युनिकेशन झालेलं नाही. मी तिला पाहू शकत होतो पण ती मला पाहू शकत नव्हती. म्हणून मी परत आलो आणि मी या शरीरामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला डॉक्टर्सना वाटलं की पेशंटच्या डोक्यावर तर परिणाम नाही ना झाला, कारण मी बाहेर पडलो, मी बघितलं, मी गेलो, मी आलो, मी शरीरात प्रवेश केला. कारण भौतिक दृष्ट्या आपण याला मानतच नाही. पण नंतर त्याच्या पत्नीला वेगळं बोलवून चेक करण्यात आलं. ती त्यावेळी कुठे होती, तिने काय घातलं होतं, ती काय करत होती, हे सत्य आढळलं. अर्थात यावरून आपल्या लक्षात येतं की शरीरापासून भिन्न एक अस्तित्व आहे. आणि खरं तर बघण्याची, बोलण्याची ताकद, विचार करण्याची ताकद त्या अस्तित्वामध्येच आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो. दुसरा अनुभव आहे नियर डेथ एक्सपिरियन्स, अर्थात मृत्यूच्या जवळ जाण्याचे अनुभव. हे पण वंडरफुल अनुभव आहेत. आणि अशा प्रकारच्या अनेक अनुभवांचे रिसर्च विदेशात झालेत. अशा प्रकारच्या अनेक लोक जे मृत्यूच्या जवळ जाऊन परत आलेत. डॉक्टर्स पेशंटला मृत घोषित करतात, काही काळापुरतं मशीन पण दाखवतं की तो मृत आहे, आणि काही काळानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ती चेतना जागृत होते. आणि अशा पेशंट्सचे जे अनुभव होते ते सिमिलर होते, समान होते. बरेचसे अनुभव हे समान होते. यांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले तर या इंटरव्ह्यूजमध्ये मेजॉरिटी अनुभव समान आढळले. मोस्ट ऑफ ऑल हे अनुभव असं करतात की शरीरातला त्रास वाढत जातो, अचानक शरीरातला त्रास संपतो, मी हलका होतो, एखाद्या टनलमधनं मी बाहेर जातो आणि एखाद्या बोगद्यातून जावं त्याप्रमाणे माझा प्रवास सुरू होतो. आणि त्या बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला एक दिव्य प्रकाश यांना दिसतो. त्या दिव्य प्रकाशाच्या सान्निध्यात जेव्हा हे येतात त्यांना खूप बरं वाटतं, खूप शांतीचा, प्रेमाचा, शक्तीचा अनुभव होतो आणि पुन्हा काही कारणामुळे ते रिटर्न येतात. की जो दिव्य प्रकाश दिसतो, ज्या दिशेने आत्मा जातो आणि त्याला तो दिव्य प्रकाश दिसतो, तो दिव्य प्रकाश म्हणजे का परमात्मा तर नव्हे? बरोबर आहे. अशा प्रकारचा अनुभव करणाऱ्या लोकांनी ईश्वर किंवा परमात्मा हा शब्द वापरला नाही, परंतु सर्व धर्माच्या लोकांचे अनुभव आहे. आणि ह्या सगळ्यांनी त्या लाईटचा अनुभव केला, त्या प्रकाशाचा अनुभव केला. ऍक्च्युअली खरं बघितलं तर परमात्मा हा एक प्रकाशच आहे. गॉड इज ट्रुथ, अल्लाह नूर आहे, ईश्वर ज्योती आहे. सर्व धर्मांनी सांगितलंय त्याप्रमाणे परमात्मा एक प्रकाश आहे. आणि वैज्ञानिक अनुभवात कोणीही कुठल्याही दैहिक रूपात कोणालाच भेटलेलं नाही वरती, तर प्रत्येकाने अनुभव केला की वरती एक लाईट आहे, कुठलंही दैहिक रूप नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये खूप लोक नास्तिक होते, परंतु
त्यांच्या लाईफमध्ये पण एक अनुभव वाढला ह्याच्यानंतर, अशा प्रकारच्या अनुभवानंतर त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की हा नक्कीच कोणती तरी एक शक्ती आहे, सुपर पॉवर आहे, आणि त्याच्यावर विश्वास त्यांचा वाढायला लागला. खूप लोकांच्या जीवनामध्ये किंवा स्वभावामध्ये टर्न आला, त्यांचा स्वभाव चेंज झाला जेव्हा ते त्या प्रकारचा एक्सपिरियन्स करतात, त्यांच्या भेटून आले आणि त्यांच्या स्वभावात चेंज आला. म्हणजे ती पॉवर जी आहे ती परिवर्तन करू शकणारी एक ताकद आहे, जिला आपण ईश्वर परमात्मा म्हणू शकतो. याचं एक सत्य घटना मी इथे सांगू इच्छिते की तो एक्सपिरियन्स किती वंडरफुल असतो, आणि त्या अनुभवानंतर व्यक्ती आपल्या भौतिक दुनियेतल्या अनेक मोहममतेपासून पण कसा वर उठतो, याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आमच्या विद्यालयामध्ये डॉक्टर हंसा रावल, ज्या आता समर्पित आहेत आणि पूर्वी डॉक्टर अमेरिकेमध्ये अमेरिकन मिलिटरीमध्ये ॲज अ डॉक्टर काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी आफ्रिकेमध्ये पण जॉब केला ॲज अ डॉक्टर. त्यावेळी एका वैज्ञानिकाच्या टीम बरोबर त्या रिसर्च करत होत्या. आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म या फील्डमध्ये त्यांनी खूप रिसर्च केलेत आणि त्यांच्या लाईफमध्ये वंडरफुल अनुभव आहेत. त्यापैकी एक घटना मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करते, म्हणजे लक्षात येईल, आम्हाला सुद्धा ऐकायला बरं वाटेल. ती घटना आपल्याला ह्या सत्यापर्यंत घेऊन जाते. एक संध्याकाळची वेळ, ज्यावेळी डॉक्टर हंसा ऑन ड्युटी होत्या हॉस्पिटलमध्ये, एक आफ्रिकन स्त्री तिथे ॲडमिट होते. डॉक्टर हंसांना तिची पूर्ण हिस्ट्री माहिती असते. ती प्रेग्नन्सीची केस होती, तिला मूल होणार होतं, आणि या केसमध्ये डॉक्टर हंसा तिला हँडल करतात. 3 मुलांना ती माता जन्म देते, पण त्यावेळी त्रास होऊन तिचा मृत्यू होतो. आता डॉक्टरना खूप वाईट वाटतं, डॉक्टर हंसांना, कारण डॉक्टर हंसांना तिची मागची हिस्ट्री माहित होती की या मुलांना वडील नव्हते आणि आज जन्म देताच आईचा मृत्यू झाला. मनापासून त्यांना दया येत होती आणि म्हणून त्यांच्या मनातनं एक प्रार्थना निर्माण झाली की हे ईश्वरा, हे दया सिंधू, हे कृपा सिंधू, अरे एवढी तर दया कर, या मुलांवर पित्याची छत्रछाया नाही, कमीत कमी आईची छाया तर राहू दे. मनापासून त्यांनी प्रार्थना केली. खूप वाईट वाटत होतं त्यांना. त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना समजवलं की तुझा काही दोष नाहीये, तू जाऊन आराम कर. डेड बॉडी नेण्यात आली, मुलांना ठेवण्यात आलं बाजूला, मुलांना व्यवस्था करण्यात आली. डेड बॉडीला घेऊन जात असताना पुन्हा एक आश्चर्य घडलं, ती स्त्री पुन्हा जिवंत झाली. हा नियर डेथ एक्सपिरियन्स ऍक्च्युअली, मृत्यूच्या जवळ जाऊन येण्याचा, पर्यंत जाऊन परत येण्याचाच त्यातलाच हा प्रकार आहे. पण तिला त्यावेळी इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज होती. त्या कंडिशन मध्ये पण ती स्त्री सांगते की मला डॉक्टर हंसाकडून ट्रीटमेंट नको. का बरं? त्याचं कारण नंतर लक्षात आलं. पण इमर्जन्सी दुसरे डॉक्टर्स बोलवण्यात आले, ट्रीटमेंट झाली. दुसऱ्या दिवशी डॉक्टर हंसा वॉर्डमध्ये चक्कर मारायला आल्या. त्यावेळी पण ती स्त्री त्यांच्याकडे बघायला तयार नाही, इतकी नफरत, इतका राग. डॉक्टर हंसांना वाईट वाटलं की हिच्यासाठी मी प्रार्थना करते आणि ही मात्र माझ्याशी नफरत करते. रहस्य लक्षात नाही आलं. नंतर तिचा अनुभव, तिने जो आपल्या नर्सला सांगितला होता, त्या अनुभवावरनं हे लक्षात आलं की काय घडलं होतं. तिच्या शरीरात वेदना वाढल्या. 3 मुलांचा जन्म झाल्यानंतर खूप त्रास होत होता आणि अचानक तिने सांगितलं की मला हलकं वाटायला लागलं. मेजॉरिटी ह्या अनुभवात लोकांनी हेच वर्णन केलं की आम्हाला हलकं वाटायला लागलं. ऍक्च्युली हलकं वाटणं म्हणजे आत्मा शरीरापासून बाहेर निघाली, शरीरात त्रास आहे, शरीरात वेदना आहेत, शरीरापासून बाहेर येते, तिच्या वेदना कमी होतात. मला खूप हलकं वाटायला लागलं. हलकं वाटल्यानंतर मी एखाद्या बोगद्यातून जावं तसं दूर जात होते, या दुनियेपासून खूप दूर जात होते. आणि त्या टनल, तो बोगदा, मोस्टली लोक हे सांगतात की त्या बोगद्यामधनं, आम्ही बोगद्याला स्पर्श नाही करत, पण त्या बोगद्यातून अलगत आम्ही तरंगत वर जातो. आणि वरती दुसऱ्या टोकाला एक सुंदरसा प्रकाशाची ज्योती, एक सुंदर ज्योती तिला आकर्षित करत होती. ती ज्योती इतकी अप्रतिम होती, इतकी सुंदर होती. आणि दुसरं, त्या ज्योतीच्या सान्निध्यात गेल्यावर त्या स्त्रीला इतकी शांती, इतका प्रेम, इतका आनंदाचा अनुभव मिळत होता की तिची इच्छा होती की इथेच राहावं. पण तेवढ्यात डॉक्टरची प्रार्थना, डॉक्टर्सने जे मनापासून प्रार्थना केली, हे दया सिंधू, हे ईश्वरा, हे कृपा सिंधू, कमीत कमी एवढी तर दया कर. आता ही जी प्रार्थना ऍक्च्युली जेव्हा आत्मा शरीरापासून निराळी आहे, संकल्पाचे व्हायब्रेशन, विचाराचे व्हायब्रेशन पण पोचतात. तो आवाज जसा पोचत होता आणि त्या लाईट मधनं आवाज आला, बेटा तुझं कर्तव्य पूर्ण झालं नाही, तुला जावं लागेल.
म्हणजे देवाने त्या बाईनं सांगितलं की परमात्म्याकडून हा मेसेज आला की तुला जावं लागेल आणि पुन्हा कोणीतरी वरून खाली पाठवून द्यावं, त्याप्रमाणे या शरीरात तिला यावं लागलं. त्या स्त्रीची कंप्लेन अशी होती की जो ईश्वर, जो परमात्मा संपूर्ण विश्वाचा नियंता आहे, सगळ्यांचा पालनहार आहे, त्यांनी माझ्या मुलांची पालना पण तर केली असती ना, तुम्हाला काय जरूरत होती मला वरून खाली आणण्याची. मोस्टली आपण बघतो की आई मृत्यूनंतर पण मुलांच्या अवतीभोवती फिरत राहते असं सांगतात, एवढा तिचा मोह असतो. पण या केसमध्ये आपण बघितलं की ती माता की तिला या दैहिक भानापासून ती आपोआपच दूर झाली होती. दॅट इज द स्पिरिच्युअलिटी. हा एक थोड्या वेळाचा स्पिरिच्युअल अनुभव होता. आध्यात्मिकता तुम्हाला जीवनाचं सत्य समजावून सांगते. आपण मृत्यू आणि जन्म, मृत्यू एंड समजतो. आध्यात्मिक व्यक्ती या गोष्टीला रिअलाइज करतो की मृत्यू म्हणजे एंड नव्हे, आत्मा फक्त ड्रेस आणि ॲड्रेस बदलते. तशा प्रकारचे जे आध्यात्मिक विचार असतात. दुसरं, आध्यात्मिकता परमात्म्याच्या जवळ घेऊन जाते. परमात्मा एक सुपर पॉवर, एक सुप्रीम शक्ती, आध्यात्मिक शक्तीचा, ऊर्जेचा मूळ स्रोत. आणि जेव्हा तुमचे विचार त्या आध्यात्मिक शक्तीवर एकाग्र होतात त्यालाच आपण मेडिटेशन म्हणतो. तशा प्रकारचे जे विचार असतात, जे आत्मा, परमात्मा, मेडिटेशन, त्याचबरोबर कर्म फिलॉसॉफी. आध्यात्मिकता तुम्हाला कर्म फिलॉसॉफी पण शिकवते. हे शिकताना आपण हे समजतो की लाईफ इज अ सुपर मेगा सिरियल. जीवन खरंच अनेक एपिसोडची एक सिरियल आहे. सिरियल आपण बघतो ना, किती एपिसोड, टीव्हीवर किती कंटिन्यू एपिसोड चालू असतात, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे एपिसोड पण कंटिन्यू चालू असतात. एक जन्म म्हणजे एक एपिसोड. असे कित्येक एपिसोड आपण पास केलेत आणि कित्येक आपण ऍक्टर्स विभिन्न रूपात एकमेकांना भेटत राहिलोय. तर अशा प्रकारे ह्या स्पिरिच्युअल गोष्टी जेव्हा रिअलाइज होतात, हे सत्य जेव्हा समजतं, अशा प्रकारचे स्पिरिच्युअल बेस असल्यामुळे जे विचार तुमच्या मनात उत्पन्न होतात ते उच्च दर्जाचे विचार असतात. दीदी, एक मिनिट, माझी शंका मी जरा निरसन करून घेतो. म्हणजे माणसाने स्वतःला आत्मा समजावं आणि मग विचार करावा. स्वतः आत्मा आहे असं समजून विचार केला तर आत्मा आहे असं समजणं म्हणजे ऍक्च्युली आहोतच आत्मा, आहोतच आत्मा. पण आत्मा असूनही या देहाची सवय झाली. आता हा डीप विषय, सध्या आपण त्याच्यात जाणार नाहीत. पुढे आपण याच्या ब्रह्माकुमारी सेंटर्सवर याच्याबद्दल अधिक माहिती दिली जाते आणि पुढे आपण मेडिटेशन सत्रामध्ये पण शिकू. पण आज फक्त आपला विषय आहे की एलिव्हेटेड थॉट्स, उच्च विचार. तर हे जे विचार असतात, आध्यात्मिकतेशी जोडलेले जे विचार, मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे, मी परमात्म्याची संतान आहे, परमात्मा माझा साथीदार आहे, ईश्वर माझ्या पाठीशी आहे, अशा प्रकारचे जे सुंदर थॉट्स असतात, सुंदर म्हणण्यापेक्षा पॉवरफुल थॉट्स असतात आणि ते सत्य थॉट्स पण सत्य आहेत आणि पॉवरफुल आहेत. अशा प्रकारचे पॉवरफुल थॉट्स तुमच्या मनात एनर्जी निर्माण करतात आणि त्याचा शरीरावर पण इफेक्ट होतो. सायंटिफिकली याच्यामध्ये कित्येक रिसर्च झालेत की जेव्हा व्यक्ती मेडिटेशन करतो त्याच्या शरीरामध्ये नॅचरल पेन किलर्स निर्माण होतात. एंडॉर्फिन नावाचं द्रव्य जे नॅचरल पेन किलर्सचं काम करतं ते पण आपल्या शरीरात निर्माण होण्याची शक्यता वाढते, निर्माण होऊ लागतं. आणि त्यामुळे मेडिटेशन करणारी लोक चार्ज असतात, उमंग उत्साहात राहतात, ऍक्टिव्ह राहू शकतात आणि हे सगळे फायदे मेडिटेशननी सिद्ध झालेले आहेत. तशा प्रकारचे हे श्रेष्ठ विचार. आणि हळूहळू, नेहमीच नव्हे, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण वेळ काढून थोडेसे अशा टाईपचे थॉट्स नक्कीच केले पाहिजेत. कारण ही एक चार्जिंग प्रोसिजर आहे. तुम्ही रोज व्यवहारात डिस्चार्ज होत आहेत, पण ही एक चार्जिंग प्रोसिजर आहे ज्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळत जाते. ओके. आणि त्यानंतरचे लास्ट प्रकारचे जे विचार, ह्याच्याहूनही वरच्या दर्जाचे विचार आहेत. त्याच्याहूनही लास्ट वरच्या दर्जाचे विचार आहेत. त्याला म्हटलं जाते झिरो विचार, झिरो थॉट्स. कदाचित तेवढी लेवल सहजता आपण प्राप्त करू शकत नाही, पण हळूहळू थोडासा प्रयत्न करू शकतो. झिरो थॉट्सचा अर्थ असतो निंदा, स्तुती, मान, अपमान, जय, पराजय याच्यामध्ये जास्त रिॲक्ट न करणं. जर थोड्याशा स्तुतीने तुम्ही खुश होत असाल, समजा कोणीतरी तुमची प्रशंसा केली, तुम्ही लगेच खुश होतात. ज्याला अशी सवय असते तो थोड्याशा निंदेनी पण ताबडतोब डाऊन होतो. म्हणून स्तुतीनी पण अति खुश न होणं आणि निंदेमध्ये अति डाऊन न होणं. मान, अपमान, जय, पराजय सगळ्या गोष्टींमध्ये एक स्थितप्रज्ञता ठेवणं, याला म्हटलं जातं झिरो थॉट्स. मी समजू शकते की नॉर्मली सामान्य रीतीने एवढ्या विचारांपर्यंत आपण विचार करत नाही, परंतु जर एक प्रयत्न केला
तर नक्कीच आपण थोडंसं या स्थितीकडे जाऊ शकतो आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. एकूण या पूर्ण प्रवासामध्ये जी आपण सुरुवात केली होती, तिसरा एपिसोड याच्यावर आज चालू आहे आपला, विचारांच्या या पूर्ण यात्रेमध्ये आपण विचारांची प्रगती बघितली आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत, हळूहळू जर सवय लावली, ऍक्च्युअली हे ट्रेनिंग आहे एक प्रकारचं, मनाला लावून घ्यायचं ट्रेनिंग आहे. मी फर्स्ट एपिसोड मध्ये सांगितलं होतं की मनाची चावी मनाला सशक्त बनवणं. बरोबर. तर सशक्त बनवण्यासाठी हळूहळू या स्टेप्स कडे आपल्याला जायचंय की हळूहळू पॉझिटिव्ह, राईट थिंकिंग आणि असं करता करता थोडंसं मेडिटेशन, की ज्याद्वारा माझ्या मनाचं मेंटेनन्स, माझ्या मनाची एनर्जी लेवल मी इन्क्रीज करू शकेन. आणि मग एकदा तुमच्या मनाला वळण लागल्यानंतर कोणती गोष्ट कठीण नाही. आणि यासाठीच हा प्रयास. प्रेक्षक हो, आज आपण राहिलेले 2 विचारांच्या बद्दल माहिती मिळवली. एलिव्हेटेड थॉट्स जे थेट आपल्याला परमात्माकडे घेऊन जाणारे आणि झिरो थॉट्स. तर आता ही थॉट्सची सिरीज संपूर्ण झालेली आहे. 8 प्रकारचे विचार आपण शिकलेलो आहोत. आशा करतो की हे तुम्ही तुमच्या जीवनात आणाल, त्याचा उपयोग करून घ्याल आणि आपलं जीवन अधिक समृद्ध कराल. नमस्ते.